नमस्कार. मी चंद्रशेखर चंद्रकांत गावडे, मठ सतियवाडी येथील रहिवासी असून स्वयंभू परिवार देवता व सातेरी तसेच रमणात या देवस्थानचा मानकरी व पुजारी आहे. या नात्याने मी आज या चॅनलला एक प्रतिक्रिया देऊ इच्छितो आहे की गेल्या काही दिवसापूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली होती की ऐतिहासिक वेंगुर्ला शहर नजीकच्या ऐतिहासिक गावामध्ये पुजाराने अध्यक्ष यांना मंदिरामध्ये फंडपट्टी खोलताना रंगेहात पकडल्याबाबतचा वृत्तांत होता. सदर वृत्तांत मला ऐकून असं वाटलं की सदर वृत्तांत हा आमच्या गावच्या सातेरी येथील जो वाढदिवसाचा कार्यक्रम झाला होता त्यामध्ये त्या सातेरी मंदिराच्या पुजाऱ्यांनी कथन केलेला वृत्तांत होता. त्यामुळे तो वृत्तांत आणि चॅनलवर प्रसिद्ध झालेला वृत्तांत हा एकच असल्याचं मला आढळून आलं आणि त्यानुसार मी गावाची बदनामी होऊ नये यासाठी या चॅनलला प्रतिक्रिया देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि याबाबत मी अधिक वृत्तांत देताना असं सांगतो की जेव्हा ही सातेरी मंदिराच्या पुजाऱ्याने मानकरी म्हणून आम्हा मानकऱ्यांना सदर वृत्तांत त्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर कथन केली त्यावेळी अध्यक्ष समोर होते. त्यांना ही बातमी म्हणजे हा जो झालेला प्रकार आहे तो खरा की त्याने बदनामी करण्याच्या हेतूने अध्यक्षांची बदनामी करण्याच्या हेतूने सांगितलेला वृत्तांत आहे याबाबत चौकशी केली. चौकशी दरम्यान अध्यक्षांना विचारणी केली असता अध्यक्ष त्या ठिकाणाहून निघून गेले. यावर त्या समितीचे सचिव प्रकाश हरी ठाकूर हे तेथे होते आणि त्या मंदिरामध्ये CCTV आहे. त्या CCTVचं फुटेज आम्ही त्यांना विचारलं परंतु प्रकाश हरी ठाकूर याने कोणतीही प्रतिक्रिया किंवा त्याबाबत ही घटना खोटी आहे यात काही तथ्य नाही अशा पद्धतीचं कोणतेही कथन अद्यापही केलेलं नाही किंवा सांगितलेले नाही. आम्हा जे मानकरी आहोत त्यांना अशाबाबतचं कोणतंही म्हणजे आपण निर्दोष आहोत याबाबतचं कुठल्याही चॅनलला किंवा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही की हे पुजारी आमच्या गावच्या म्हणजे देवस्थान समितीची बदनामी करतायत, अध्यक्षांची बदनामी करतायत अशा बाबतीचं अध्यक्ष किंवा आपले सचिव यांनी अशा पद्धतीची तक्रार दिलेली नाही. यावरून असं वाटतं की घडलेली घटना ही खरोखरीची असावी असंही वाटतं. आणि यामुळे ही जरी कोणी अज्ञात व्यक्तीने बातमी प्रसिद्ध केली असली तरी काही लोक त्या ठिकाणी उत्सवादरम्यान हजर होते, काही नातेवाईक होते, काही मित्रमंडळी होती, अनेक गावातून आलेले भाविक होते. यांनी ही घटना आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी पुन्हा विचारून त्यामध्ये तथ्य आहे का हा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून मला असं वाटतं की आमच्या गावाची जी काही ते चौकशी करतायत यामुळे आमच्या गावाची देवस्थानची बदनामी होते आहे. त्यामुळे ही प्रतिक्रिया आज तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना प्रसिद्ध करावी अशी आज मला वाटते आहे. हा झाला मुद्दा पहिला. आणि दुसरं म्हणजे अजून मला त्या मुद्द्यावर एक सांगायचं आहे की ही घटना ऐकून कोणत्याही चॅनलने यावर अधिक प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच शासकीय यंत्रणेने सुद्धा म्हणजेच पोलिसांनी याबाबत चोरीचा तपास केला पाहिजे होता. तसेही काही घडलेलं नाही किंवा त्याबाबत पुजाऱ्यांनी अद्याप कोणतीही तक्रारी दिलेली नाही. कारण वास्तविक पुजाऱ्याने सुद्धा जबाबदारीने आपण एका अध्यक्षावर आरोप करतो आहे. अध्यक्षावर आरोप करताना विचार केला पाहिजे की गावाची बदनामी होणार आहे
अधिक देवस्थानची बदनामी होणार आहे याचा विचार केला पाहिजे. मग त्यामध्ये तथ्य असेल तरच ती ती कोणावरही आरोप केला पाहिजे. कारण असं नाहीतर ती तक्रार शासकीय यंत्रणेकडे म्हणजे पोलिसांकडे केली पाहिजे होती. म्हणजेच या तक्रारीमध्ये सुद्धा तथ्य आहे की नाही हे शोधणं पोलिसांचं काम आहे असं मला वाटतं. दुसरी घटना दुसरं सांगायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2024 साली 23 साली जी काही सातेरी च्या प्रतिष्ठापना दरम्यान प्रतिष्ठापना करायची होती, मूर्ती प्रतिष्ठापना करायची होती. त्यासाठी जो काही सुरुवात झाली त्याचं मी विश्लेषण करू इच्छितो. कारण असं होतं की काही वर्षापूर्वी माझे वडील चंद्रकांत अर्जुन गावडे हे अध्यक्ष होते, म्हणजे 2008 साली अध्यक्ष झाले होते. आणि त्यावेळी मंदिर पुनर्निर्माण करण्याचं योजिलं होतं. आणि त्यानुसार मंदिर पुनर्निर्माण करताना त्यावेळी अशा पद्धतीने काही लोकांनी अडथळे निर्माण केले. म्हणून जी काही सातेरी मंदिराच्या जीर्णोद्धार करायचं होतं ते त्यावेळी अध्यक्ष असल्याने त्यांना वाटलं की ह्यापुढे अडथळे निर्माण होणार, म्हणून अध्यक्षपदी त्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपण ते अध्यक्षपद सोडून आपलं कार्यभार समितीकडे पश्चिम महाराष्ट्र समितीकडे सुपूर्द केला. यानंतर धोंडू महादेव गावडे यांनी ते पदभार सांभाळून यशस्वीरित्या मंदिराचं बांधकाम वगैरे पूर्ण केलं. त्यानंतर असं झालं की 8 ते 10 वर्ष त्यांचं प्रतिष्ठापना जी करायची होती ती राहून गेली. अचानक प्रकाश हरी ठाकूर, रामचंद्र गावडे आणि मनोहर परशुराम गावडे आणि अन्य काही लोकांना वाटलं की च्या मूर्तीचं प्रतिष्ठापना सोहळा साजरा करावा. या दरम्यान प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यासाठी मुबलक असं म्हणजे जे पैसा किंवा पाठबळ लागतं तो समितीकडे नव्हता. यासाठी गावाला एक सभा आयोजित करून गावची सभा आयोजित करून त्याद्वारे आव्हान केलं की याला आपणही सहभाग देऊन प्रतिष्ठापनोत्सवाचा कार्यक्रम पार पाडवायचा आहे. त्या दरम्यान योग्य पैशाचं पाठबळ नसल्यामुळे, काही आर्थिक तरतूद नसल्यामुळे तरतूद नव्हती, म्हणून ते जो कार्यक्रम आहे तो थोडक्यात कसा करता येईल याबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान तो कार्यक्रम आपण एक 25 ते 30 लाखामध्ये सोहळा करावायचा हे नियोजित झालं आणि त्यानुसार पुढचा कार्यक्रम सुरू झाला. हे करत असताना पुढे गेल्यानंतर भाविकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला आणि ज्या ठिकाणी 25 ते 30 लाखाचं नियोजन होतं त्या ठिकाणी 60 ते 65 लाख पैसा ह्याच तऱ्हेचं पैसा गोळा झाला किंवा पैसा गोळा झाला की त्याप्रमाणे भांडवली मिळालं. आणि पुढचा जो हे आहे तो प्रतिष्ठापना उत्सवाचा सोहळा जो आहे तो सुरू झाला आणि त्यानुसार नियोजित करून मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा मानकरी म्हणून आम्ही सर्वांनी तो योग्यरित्या पार पाडला. परंतु त्यामध्ये नियोजन करता असताना प्रमुख भूमिका अशी कोणाची होती तर प्रमुख भूमिका ही अध्यक्ष या नात्याने मनोहर परशुराम गावडे आणि दुसरं म्हणजे प्रकाश हरी ठाकूर यांच्याकडे पूर्णत्वाने जबाबदारी गावाच्या रीतीने ती देण्यात आली होती. त्यामध्ये नियोजन करताना सातेरी मंदिराच्या पाषाणामध्ये विसंगती केली आणि कुठेतरी जी पाषाणाच्या परिवार देवतांच्या पाषाण होती त्यांच्या जागेमध्ये सुद्धा फेरबदल झाले. याबाबतचा ज्यावेळी आम्ही त्याला मानकरी म्हणून विचारला त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही तऱ्हेचं उत्तर नव्हतं. दुसरं म्हणजे आम्ही जे नियोजन केलं होतं की 25 ते 30 लाखाचं नियोजन होतं
हे खर्चाचं नियोजन 55 ते 60 लाखापर्यंत कसं पोचलं याबाबतही कोणताही खुलासा त्याने आम्हाला अद्याप दिलेला नाही. ते म्हणतात की आम्ही अहवाल सादर करून आम्ही तो जो काही आहे ते जो खर्च आहे तो आम्ही तुम्हाला सादर केलेला आहे. परंतु त्यातही आम्हाला तफावत वाटते, कारण त्यामध्ये योग्य रीतीने कोणताही टेंडर प्रोसिजरने कोणतीही गोष्ट केलेली नाही. हे त्यामध्ये निष्पन्न होत आहे. दुसरं म्हणजे जो आत्ता त्याने त्याच दरम्यान सांगायचं म्हणजे मुद्दा क्रमांक 3 माझा आहे की त्या दरम्यान आमचं प्रमुख देवालय जे आहे ते स्वयंभू मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिराच्या नजीकहून सातेरी मंदिराकडे रोड जातो आणि या दरम्यानचे भाविक हे स्वयंभू मंदिराच्या लगतहून जेव्हा सातेरी मंदिराकडे जात होते तेव्हा स्वयंभूंचं पावित्रमय दर्शन घेऊन ते पुढे जात होते. या दरम्यान त्या फंडपेटीमध्ये काही ते दान स्वरूपात पैसा गोळा होत होता. सदर पेटीतील पैसा याने प्रतिष्ठापना उत्सव ते त्या मंदिरात चोरी होईपर्यंत ती दानपेटी खोलून तो पैसा समितीकडे गोळा केला नाही. आता केल्या न मागचं कारण काय त्यांना अध्यक्ष नात्याने मनोहर परशुराम गावडे यांना सांगता येत नाही. त्या ठिकाणी विलास अनंत ठाकूर हे त्यावेळी सचिव होते, त्यांनाही ते उत्तर देता येत नाही किंवा प्रकाश हरी ठाकूर यांनाही त्याचं उत्तर देता येत नाही की अशा पद्धतीनं आम्ही का खोलली नाही ती पेटी. त्या पेटीतील जो पैसा होता तो समितीकडे का वर्ग केला नाही, गोळा केला नाही किंवा त्या संदर्भातल्या पंचयाद्या का नाही, पंचयादी घालून तो पैसा गोळा का नाही केल्या अशा पद्धतीचा कोणताही वृत्तांत अद्याप त्यांना सांगता येत नाही. दुसरं म्हणजे त्याबाबतची तक्रार ही पुजाऱ्याच्या निदर्शनाला म्हणजेच दत्ताजी रामचंद्र गुरव यांच्या लक्षात म्हणजे पाहिल्याने तो प्रकार म्हणजे प्रत्यक्षदर्शी चोरी करताना नाही पण चोरी झाल्यानंतरचा प्रकार पाहिल्याने त्याबाबतची तक्रार वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार त्या तक्रारीनुसार अद्याप योग्य ती कारवाई तक्रार नोंदवली गेली पण योग्य ती कारवाई किंवा या समितीची चौकशी झालेली नाही. त्याचीही मला खंत वाटतेच की याबाबतसुद्धा सरकार या नात्याने किंवा पोलीस स्टेशनने याच्याबाबतची चौकशी अध्यक्षांची संपूर्ण चौकशी किंवा या समितीची संपूर्ण चौकशी केली पाहिजे होती. दुसरं या मंदिराच्या लगतहून बेकायदेशीररित्या जो अध्यक्ष याने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला त्याला दत्ताजी रामचंद्र गुरव याने विरोध दर्शविल्याने त्यांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न या समितीने केलेला आहे. सांगायचं म्हणजे या घटनेमध्ये पुढे गेल्यानंतर जो खाजगी वापरासाठी जो वाहतुकीसाठी रस्ता काढला जात होता त्यामध्ये शासकीय जमीन येत असून ती शासकीय जमीन कलेक्टर साहेब यांच्या अधिपत्याखाली येत असल्याने आणि त्या जमिनीत उत्खनन करत असताना पश्चिम महाराष्ट्र समितीने किंवा स्थानिक कमिटीने मनोहर परशुराम आपले गावडे यांनी कोणतीही फॉरेस्टची एक वृक्षतोड केल्याबाबतची परमिशन घेतलेली नाही किंवा कलेक्टर साहेब यांची सुद्धा परमिशन घेतलेली नाही. बेकायदेशीररित्याने काम केलेलं आहे. याबाबतसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण ते गरजेचं आहे. कारण कुणाच्याही आता जो पुजारी आहे आता ही झाली सरकारची बाजू. सरकारीच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलं. पुजाऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करत असताना त्याने असं सांगितलं की ती पश्चिम महाराष्ट्राची जमीन आहे परंतु तो जो मोबदला आहे तो स्वयंभू वगैरे देवस्थानची पूजा अर्चा नैवेद्य करण्यासाठीचा मोबदला दत्ताजी रामचंद्र गुरव यांना सरकारने दिलेला आहे, मानकऱ्याने दिलेला नाही.
तो सरकारने दिलेला आहे, त्या ठिकाणी मुजोरी करून ती जमीन आमची आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण कसं आहे की जर त्यांची तो मोबदला काढून घेतला तर देवसेवेत खंड पडू शकतो बेकायदेशीररित्याने. हां, जर दत्ताजी रामचंद्र चंद्र गुरव हे स्वतः जर त्याबाबत जर एका म्हणत असतील की मग मी अव्याहतपणे माझ्या जमिनीतून जे जमीन देणार आहे त्याबाबतचा मोबदला मला नाही मिळाला तरी चालेल, परंतु मी अव्याहतपणे माझ्या वंशपरंपरेप्रमाणे देवकार्य चालू ठेवणार आहे असं जर म्हणत असतील तर ठीक आहे, त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. परंतु तसं जर नसेल तर ते कायद्याला धरून नाही, कायदेशीर नाही आणि कुठेतरी भविष्यात जाऊन माझ्या देवतेची जी आहे देवसेवा आहे त्याच्यात खंड पडणार असं मला वाटतं. या ठिकाणी तुम्हाला चॅनलची प्रतिक्रिया देतो, त्यामध्ये नमूद करावं असं वाटतं आहे. आता झाला हा सगळा प्रकार जो झाला त्याबाबत तुम्ही म्हणाल तुम्ही का बोलता, तर याबाबत पश्चिम महाराष्ट्र सावंतवाडी, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे वारंवार मी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्याबाबतच्या माझ्याकडे आज हे पुराव्या स्वरूपाने जे आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तसंच पोलीस स्टेशन वेंगुर्ला यांच्याकडेही ज्या तक्रारी दाखल केल्या आहेत त्या अशा आहेत, प्रत्येक व्यक्तीने जो काही हे केलं आहे त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने आज त्या ठिकाणी बेकायदेशीररीतीने काम केलं त्यांच्याबाबत मी तक्रारी दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रकाश हरी ठाकूर यांचं नाव आहे, दुसरं म्हणजे मनोहर परशुराम गावडे यांचं नाव आहे, तिसरं म्हणजे त्यामध्ये रामचंद्र सावळाराम गावडे यांचं नाव आहे. कारण या ठिकाणी स्वयंभू मंदिर याच्या देवस्थानमध्ये जो काही गैरप्रकार करता आहेत त्या बाबतच्या सर्व घटना यामध्ये नमूद करून मी पोलीस स्टेशन यांनाही दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र यांनाही दिलेलं आहे. त्याबरोबरचं सविस्तर वृत्तांत दिलेला आहे. याबाबतच्या कोणत्याही चौकशी अद्याप झालेली नाही. याचीही मला खंत आहे की तुम्हाला सांगतो या चॅनलच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित झाल्यानंतर तरी याबाबतच्या चौकशी होऊन यावर मला न्याय मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे. आता सांगायचा मुद्दा तर एकच आहे. तो कुठला मुद्दा, तर आत्ता जो काही हा सर्व प्रकार आहे त्याच्यावर पांघरूण घालण्यासाठी प्रकाश हरी ठाकूर, आपला मनोहर परशुराम गावडे, रामचंद्र गावडे आणि अन्य त्यांचे सहकारी जे कोणी असतील ते जो काही आपलं हे करतो, आपलं संचार जे आहेत, परंतु त्यांना बगल धरून एक वेगळी संचार आणण्यासाठी प्रयत्न जो करत आहे आणि संपूर्णपणे जो चोरीचा झालेला प्रकार जो आज काही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण परवाच्या दिवशी जे काही संचार काढण्यासाठी जे काही नियोजन करण्यात आलं त्यामध्ये आता सांगायचा वृत्तांत असा की गेली कित्येक वर्ष कित्येक पिढ्या हे संचाराचं जे सातेरीचा संचार हा मानकरी सतीवाडीतील मानकरी या नात्याने आमच्या घरामध्ये माझे चुलत काका, माझे चुलत आजोबा आणि माझे पणजोबा यांच्यावर तो संचार होता. आज माझ्या जे काका शशिकांत शंकर गावडे होते त्यांच्यावर दबाव आणला गेली कित्येक वर्ष दबाव आणला जात होता. दुःखद अशी घटना घडली की याच दबाव आणल्यामुळे त्यांचा आकस्मिकरित्या मृत्यू झाला. आणि आता या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली आहे की तो संचार नसल्याने तो अन्य व्यक्तीवर कसा हे करता येईल, हा सूड भावनेचा प्रयत्न की अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या मी एखाद्या चॅनलला प्रतिक्रिया देतो आहे किंवा तक्रारी दाखल करतो आहे ह्यासाठी गावाने मला विरोध करावा यासाठी अशा पद्धतीचं कुठेतरी देवकत्व आणून म्हणजे अशा पद्धतीने संचार हे करून हा विषय कसा लांबणीवर नेता येईल या विषयापासून
लोकांची दिशाभूल कशी करता येईल याबाबतचा जो प्रयत्न केला जातो आहे आज बघितला तर तो कुठेतरी बंद व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण कसं होतं आहे की लोक की मूळ मुद्दा असतो तो विसरून जातात आणि अशा पद्धतीचा भावनिक मुद्दा केल्याने जो समोर आणला की त्या मुद्दा पूर्णत्वाने विसरला जातो आणि या मुद्द्यातून तथ्य कुठेही सामोरं येत नाही. आणि होतं काय की झालेली बदनामी यातून जो झालेलं नुकसान कोणत्याही तऱ्हेने भरून येत नाही. तर मी एक चॅनलला विनंती करतो की ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांनी याच्यावर विचार करावा की ज्या या घटना स्वयंभू मंदिर आणि स्वयंभूच्या आपल्या देवस्थानाबाबत घडत आहेत त्या कशा पद्धतीने रोखता येईल आणि आपलं जे देवस्थान आहे ते याची बदनामी होण्यापासून कुठेतरी आपण थांबवता येईल याचा विचार सरस्वी या गावातील लोकांनी केला पाहिजे एवढं मी सांगू इच्छितो. आणि यावर शासनाला विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून की यावर लवकरात लवकर याबाबतची चौकशी तरी निदान करावी. कारवाई बाजूला राहून द्या पण चौकशी तरी निदान करावी एवढी माझी नम्र विनंती आहे. आणि या ठिकाणी मी एवढीच प्रतिक्रिया आज तुम्हाला देतो. यापुढे काय असेल तर या चॅनलच्या माध्यमातून सामोरं येऊन वेळोवेळी तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देईल.